हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. खरं सांगायचं तर ह्या बांगड्या आम्ही इराजच्या बायकोसाठी बनवल्या होत्या, पण जेव्हा तू इराजची बायको बनून या घरात आलीस तेव्हा अजिबात वाटलं नाही की तुला या बांगड्या द्याव्या. पण आज तू आमचं मन जिंकून घेतलंयस, म्हणूनच आजपासून या बांगड्यांवर तुझा हक्क आहे. आई तुला काय झालं होतं आई? माहित नाही बिंदिया. यांना तर खूप अशक्तपणा आला आहे. ठीक आहे डॉक्टर, एक काम करतो, यांना एक इंजेक्शन देतो. नको नको. मी गोळ्या लिहून देतो, जर फरक नाही पडला तर इंजेक्शन देईन. कारण विराज आणि आकांक्षाचं एकमेकांवर प्रेम होतं आणि त्यांना लग्न देखील करायचं होतं. आणि हे प्रकरण विराज आणि आकांक्षाला आपापल्या घरी सांगायचंच होतं, पण त्यांना टाइमच नाही भेटला. आणि त्यातच आकांक्षाच्या घरातल्याने तिचं लग्न ठरवलं होतं. आता हीच संधी साधून विराजने एक प्लॅन बनवला. मी विराजला स्वतः बोललो की बाबा हे चुकीचं नको करू, पण विराज नाही मानला. सगळ्यांना असाच गैरसमज झाला की माझ्यामुळे तिचं लग्न तुटलंय आणि विराजने तिच्या संगी लग्न केलं आणि तिचं घर सावरलं. पण नाही, हे समद खोटंय. त्याने दोस्तीचा पडदा ठेवून तुझ्या पाठीत खंजीर खुपसलाय. मला वाटलेलंच की विराज आणि आकांक्षामध्ये काहीतरी लफडं चालूच होतं, पण विराज त्या दिवशी असं काही वागला की जसं काय मी खोटं बोलतोय. विराजाच्या मनात येतं ना ते तो करतोच, मग तो ना मित्र बघत ना नातेवाईक. मला तुम्हाला हे आधीच सांगायचं होतं, पण काय करणार. पण इराजला घाबरून मी तिकडे चुप बसलो. पण जर गोष्ट एवढी पुढे गेलीच आहे आणि तुम्ही चांगल्या घरचं दिसता, त्यामुळे सगळं तुम्हाला सांगितलंच पाहिजे. विराजने मला फसवलंय. मला तर आजपर्यंत हेच वाटलं होतं की हे डिसिजन अचानक घेतलं होतं, पण असं काही नाहीये. तो एक चाल चाललाय. आता मी त्याला नाही सोडणार. त्याने विश्वासघात केलाय माझा. आणि त्या आकांक्षेला पण तुम्ही कमी नका समजू. ती पण लय पोचलेली गोष्ट आहे. नाहीतर विराज बरोबर तिनं उगीच लग्न केलं नसतं. विराजला अद्दल घडवण्यासाठी मला तुझी गरज आहे. मी तुमच्यासाठी समजा करेन हो. तुम्ही फक्त सांगा की मला करायचं काय आहे. मी सांगतो, पण लक्षात ठेव, ही गोष्ट कोणालाच कळता कामा नये, कुठल्याही परिस्थितीत. कसला विचार करतेस बिंदिया? काय करू आई, मी काय करू? मला तर काहीच समजत नाहीये. ही तृष्णा तर थांबायचं नावच घेत नाहीये. बघावं तेव्हा माझ्या प्रत्येक वारावरती प्रतिवार करत असते. आणि आज तर तिने हद्दच पार केली आहे. इतक्या मेहनतीने मी इतका चांगला प्लॅन केला होता, पण या तृष्णाने क्षणातच सगळा प्लॅन उद्ध्वस्त करून टाकला.
मला तर असं वाटतंय ना बिंदिया की तुझ्या कुठल्याही प्लॅन मध्ये दमच नाही राहिलाय. आता बघ ना तृष्णाकडेच, तुझा प्रत्येक प्लॅन ती धुळीस मिळवतीये. आई प्लीज, तू हे सांगून माझा राग आणखी वाढवू नकोस. तसंही माझं डोकं ठिकाणावर नाहीये. एकीकडे तृष्णा अपूर्वच्या आणखी जवळ येत चाललीये आणि मी अपूर्वापासून दूर होत चाललीये. कळतच नाहीये की मी काय करावं. हो, आता बघितलंस ना कसं कल्याणी समोर बोलत होती. मला तर जायचंच नव्हतं, तुम्हीच मला घेऊन गेलात. आणि एवढंच नाही तर आई, ती अपूर्व समोर सगळा दोष काकूंना देत होती. आणि आता तर अपूर्वला 100% विश्वास बसला असेल की तृष्णा आणि काकूंमध्ये दुरावा आलेला आहे. किती मोठी ड्रामेबाज आहे ही तृष्णा. चेहऱ्यावरून तर इतकी साधी भोळी वाटते, पण खरं तर डोकेबाज आहे. याचाच अर्थ आपला शेवटचा वारही व्यर्थ गेला. नाही आई, नाही. मी इतक्या लवकर मागे फिरू शकत नाही. इतक्या सहजासहजी मी शस्त्र टाकणार नाही. मला लढावं लागेल. मी अपूर्वला मिळवण्यासाठी तृष्णाशी कोणत्याही परिस्थितीमध्ये लढेन. बिंदिया, तुला जे काही करायचं ते लवकरात लवकर कर, नाहीतर असं नको व्हायला की आपण घर आणि ऑफिस मधून बाहेर फेकल्या जाऊ. मला दुसरी कोणती तरी चाल चालावी लागेल आई. आणि यावेळी मी अपूर्वला माझ्या जाळ्यामध्ये असं अडकवीन की तो प्रयत्न करूनही त्या जाळ्यातून बाहेर नाही पडला पाहिजे. एक गोष्ट अजून सांगू, मला तर तो आलेला डॉक्टरही नकली वाटत होता. म्हणूनच तर माझ्यासारख्या धडधाकट बाईला आजारी सांगून गेला. यांना चक्कर येते, ह्या अशक्त आहेत, आणि जेवणातही तो त्या उकळलेल्या भाज्या आणि कमी मिठाचं जेवण सांगून गेला. आणि ते खाणं तर दूर, मी ते बघूही शकत नाही. मला तर असं वाटतंय की यात कल्याणीची चाल असेल. कोणत्या तरी नकली डॉक्टरला आणलंय तिने. अगदी बरोबर बोलतेस आई. मलाही तो डॉक्टर काही बरा नाही वाटला. पण काय करू, अपूर्व समोर मला काही बोलताच नाही आलं आई. पण बिंदिया, मी ते डॉक्टरनी सांगितलेलं अन्न, ते उकळलेल्या भाज्या मी नाही खाणार. मला नाही खायचे ते. तू एक काम कर, ते जे बाहेरचं हॉटेल आहे ना तिकडून जेवण घेऊन ये. ते मी माझ्या खोलीत ठेवेन आणि गपचूप खाईन. कुणाला काहीच माहित नाही पडणार. हा हो आई, तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझ्या जेवणाचा सगळा बंदोबस्त करेन. खरंच? आणि त्या मूर्ख डॉक्टरांनी सांगितलेलं जेवण मी तुला अजिबात खाऊ देणार नाही. ठीक आहे. उमाला तर तसलं जेवण जेवावंच लागणार आहे. कारण डॉक्टरांनी सांगितलंय. आणि ऐरा गैरा डॉक्टर नाही, खूप मोठे डॉक्टर आहेत. बिचारी उमा, हे असं जेवण जेवून तर ती तशीच आजारी पडेल. पण आई, मला उमा काकूंसोबत असं करताना चांगलं नाही वाटत आहे. त्यांना उगाचच त्रास होईल. तृष्णा, हे सगळं करताना मलाही आनंद होत नाहीये, पण असं सगळं करायला उमानेच मला भाग पाडले. मी तर तिला मैत्रीण नाही, माझी बहीण मानलं, पण तिने काय केलं? तिने माझ्याच सुनेचा संसार उद्ध्वस्त करायचा विचार केला. त्यांनी नाही, बिंदियाने. जे काही झालंय ते फक्त बिंदियामुळे झालंय, उमा काकूंमुळे नाही. उमा पण बिंदिया एवढीच अपराधी आहे. सुकन्या आमच्या कन्या. उमा पण बिंदिया एवढीच अपराधी आहे. कारण जेव्हा उमाला कळलं की तिची मुलगी असा विचार करते, तर तिने त्या क्षणी आपल्या मुलीला घरातून घेऊन जायला पाहिजे होतं. पण तिने तसं नाही केलं.
तिने आपल्या मुलीचीच साथ दिली. याचा अर्थ असाच ना की उमाच्याही मनात पैशाचा मोह आलाय. खरं सांगायचं तर आई, कधी कधी मला बिंदियासाठी खूप वाईट वाटतं. कुणास ठाऊक हे तिच्या डोक्यात कसं आलं की अपूर्व तिच्याशी लग्न करू शकतात. ती एक चांगली मुलगी आहे. तिने मनात आणलं तर तिला एक चांगला मुलगा मिळू शकतो. आपला संसार थाटू शकते ती. पण न जाणे का. तृष्णा, तुला पण समजणं फार कठीण आहे. जिने तुझ्यासोबत इतकं वाईट केलं, हा तुझ्याकडून तुझा नवरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतरही तुझ्या मनात तिच्याविषयी इतकी सहानुभूती आहे. आई, जर एखाद्या माणसाने चूक केली असेल आणि त्याला वारंवार समजवल्यानंतरही तो ती चूक पुन्हा पुन्हा करत असेल तर त्या व्यक्तीसाठी सहानुभूतीच उरते. आज जे उमा आणि बिंदियासोबत मी केलंय ना तृष्णा, ती तर फक्त सुरुवात आहे. जोपर्यंत मी तुला आणि अपूर्वाला एकत्र करत नाही ना आणि त्या बिंदियाला या घरातून बाहेर काढत नाही ना, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाहीये. आई, आई, मला विश्वासच होत नाही की माझं नशीब इतकं चांगलंय की सासूच्या रूपात मला आणखीन एक आई मिळालीये. तृष्णा, जर मी तुला आणि अपूर्वाला एकत्र करू शकले ना, तर असं होऊ शकतं की देव माझे सगळे गुन्हे माफ करेल जे मी तुझ्यासोबत केलेत. आई, तुम्ही ते सगळं विसरा आता. बरं ऐक, उमासाठी तेच जेवण बनव जसं डॉक्टरांनी बनवायला सांगितलंय. आई, तुम्हालाही हे माहितीये की तो डॉक्टर नकली होता. उमा काकू आणि बिंदिया नाटक करत होत्या आणि म्हणूनच आपण त्या डॉक्टरला घरी घेऊन आलो. तर तुम्हाला असं वाटतं की आपण हे सगळं करायला हवं? तृष्णा, डॉक्टरांचं सत्य तर तुला आणि मला माहितीये ना. आणि तसंही आजकालचे मोठे मोठे डॉक्टर तेच सांगतात ना की चांगल्या आयुष्यासाठी उकडलेलं आणि कमी चमचमीत जेवण जेवावं. तू निश्चिंत होऊन बनव, तिची तब्येत खराब नाही होणार. आणि हो, अपूर्वच्या समोर तू उमाचा आदर कर, तिची सेवा कर आणि गरज पडली तर तू असं दाखव की तुला माझी अजिबात पर्वा नाहीये. आणि कधी कधी तुला असं वाटेल की मला 2-4 ऐकवायला पाहिजे, तर मला ऐकवून टाक तृष्णा. नाही नाही आई, मी असं नाही करू शकत. तृष्णा, देवाने तुला एक चांगली संधी दिलीये. जेवढा मी तुला त्रास दिलाय ना, तू पण मला त्रास देऊ शकतेस आता. नाही नाही आई, मी असा स्वप्नात देखील विचार नाही करू शकत. तुम्ही जे काही माझ्यासोबत केलं ते माफ केले जाऊ शकतं, कारण तुम्ही मोठे आहात. आणि खरं सांगायचं तर आई, आज तुम्ही जेही काही माझ्यासाठी करताय ते कोणीही नाही करू शकत. तृष्णा, तू माझी मुलगी आहेस आणि प्रत्येक आईसारखी मलाही तुझी काळजी आहे. मी तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही. सुकन्या आमच्या कन्या. हो आई, आज टेंडर मिळण्याच्या आनंदात सगळे खूप खुश आहेत. आणि एवढंच नाही आई, सगळ्यांनी मला त्यांची सून म्हणूनही स्वीकार केलंय. विराज, अच्छा आई, मी तुला नंतर फोन करते, ठीक आहे? बाय. अगं बस बस, आईशी बोलत होतीस? मी तिला सांगत होते की आजचा दिवस किती छान आहे. आज फक्त बाबांना टेंडर नाही मिळालं, तर त्यांनी मला आज या घरची सून म्हणूनही स्वीकारलंय. अरे आकांक्षा, असं नाहीये. तू आधीपासूनच या घराची सून होतीस.
हो, पण आज ज्या पद्धतीने बाबांनी आणि आजींनी मला स्वीकारलंय, त्यानंतरच माझ्या मनात आलं की आजपासूनच मी या घरची सून आहे. नाहीतर मला असं वाटायचं की मी फक्त नावालाच सून आहे. तर या गोष्टीने खुश आहेस ना तू? हो, खूप खुश आहे. आणि सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की मी बाबांचा मान सन्मान जपला. कारण ज्या पद्धतीने रामस्वरूप त्यांना म्हणाले होते की ते त्यांच्यासोबत काम नाही करणार, त्यानंतर आपल्याला हे टेंडर मिळणं खूप गरजेचं होतं. आकांक्षा, आज तू मला थांबवलंस म्हणून, नाहीतर त्या अनिलला मी त्याची लायकी दाखवणार होतो. त्याला हे वाटलं तरी कसं की आम्ही त्याच्याशिवाय हे काम करूच शकत नाही. विराज, तुला अनिलला काही उत्तर द्यायची गरज नाहीये. आणि तसंही आपण त्याला धडा शिकवलेलाच आहे. त्याच्या इच्छेविरुद्ध आपल्याला हे टेंडर मिळालंय ना. आणि तुला तर माहितीये की अनिल आता बिथरलाय. मग अशा अवस्थेत माणूस काहीही बोलून जातो. पण तुला संयम शिकावाच लागेल. तो तर माझ्यात नाहीये, पण हे मात्र मला नक्कीच वाटतं की तुझ्यासोबत राहून मी संयम नक्कीच शिकेन. अच्छा आकांक्षा, तुला एक सांगू? हो. ज्या संकटात तू बाबांना आणि या घराला मदत केली आहेस, त्यामुळे माझी मान अभिमानाने उंच झाली आहे. या घरापासून तुला जो पूर्वी त्रास होत होता, तो आता यापुढे नाही होणार. तू आपल्या व्यवहाराने, आपल्या पद्धतींनी सगळ्यांचं मन जिंकलंयस. आणि मला अभिमान आहे या गोष्टीचा की तू माझी बायको आहेस. विराज, मी हे काम यासाठी करू शकले कारण प्रत्येक पावलावर तू माझ्या सोबत होतास. आणि कुठलीही बायको तिचं काम तेव्हाच पूर्णत्वास नेऊ शकते जेव्हा तिचा नवरा नेहमी तिच्या सोबत असेल. तसं मला माझं कौतुक ऐकायला फार आवडतं. जर तुला वाटतच असेल तर तू माझं अजून कौतुक करू शकतेस, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी जर तुझं कौतुक करत बसले ना तर रात्रीचं जेवण होणार नाही. म्हणून मी आता किचन मध्ये जाते आणि उरलेलं कौतुक मी नंतर करेन. सुकन्या आमच्या कन्या. अरे वा, आजचा खूपच चांगला बेत दिसतोय. बिंदिया, आज कोणता सण आहे का की तृष्णाने इतकं चांगलं जेवण बनवलंय? खूप जोराची भूक लागली मला. नाही नाही काकू, हे तुमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी तर हे आहे. या 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 भाज्या. भाज्या नाही, उकडलेल्या भाज्या. डॉक्टरनी तुम्हाला खायला सांगितलंय ना? तृष्णा, याने तर माझं पोटही भरणार नाही. मी असं करते, मी त्यातलेही थोडंसं घेते. नाही नाही काकू, ऑइली फूड तर तुमच्यासाठी विषासारखं आहे. मी तुम्हाला हे खाऊ नाही देणार.
आणि हो, जर तुमचं याने पोट नाही भरलं तर मी तुम्हाला नंतर ग्रीन टी बनवून देईल. त्याने तुम्हाला खूप बरं वाटेल. ग्रीन टी? नको नको नको, मी हेच खाते. हेच खाऊन माझं पोट भरेल. खाऊन घ्या. खरंच तृष्णा, तू काकूंची किती काळजी घेतेस ते बघून मला खरंच खूप बरं वाटलं. तू अशीच काकूंची जर देखभाल केलीस ना तर ते लवकर बऱ्या होतील. ऐकता का, आज आकांक्षाने जेही काही केलंय आम्ही त्याचा विचार देखील करू शकत नाही. आम्हाला तर अजूनही विश्वास होत नाहीये की ते टेंडर आपल्याला मिळालंय. आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की रामस्वरूप तोंडावर पडलाय. खूप मोठमोठ्या गोष्टी करून गेला होता इथनं. आमच्याशी नातं तोडायच्या वार्ता केल्या. आता त्याला कळेल की दीनानाथ खरोखर काय आहे. आज जर विशाल इथे असता ना तर आकांक्षा मधल्या या गुणाची आपल्याला कधी माहितीच नसती झाली. आपल्याला कधी कळलंच नसतं की ती इतक्या चांगल्या प्रकारे हे सांभाळू शकते. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.